सुरू करायची राजा सर. बामणे ट्रॉफी आपण पाहतोय या अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ आणि त्याचबरोबर डोंगरी स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित असणारे आयोजन आपण पाहतोय. आणि आज या ठिकाणी शोएबभाई बामणे असतील, त्याचबरोबरने अखिलबाई असतील, अर्षदबाई असतील आणि संपूर्ण बामणे बंधू यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. बाहुबली सुमित ढेकळे बॅटिंगसाठी तर बॉलिंगसाठी पाहायला मिळतात इम्रोज. पहिला बॉल टप्पा पडतोय, बाहेर कट होतोय. पहिला बॉल जर पाहिलं तर डॉट आलाय. अंजुमन दाभोळसाठी इम्रोज ठाण्याचा एक जबरदस्त बॉलर आहे, महागिरी एक्सप्रेस म्हणून देखील ओळखलं जातं. आणि तेच मात्र इम्रोज या ठिकाणी पाहायला मिळतात. समोर सुमित. IPL चेन्नई सिंगमचे कॅप्टन देखील राहिलेले सुमित ढेकळे. आता व्यावसायिक क्रिकेट यालाच म्हणतात. आज रात्री क्रिकेट खेळून उद्या सकाळी बऱ्याच सगळ्यांनाच बहुतेक नवी मुंबईला क्रिकेट खेळायला जायचं शिरवणेला. परंतु ही व्यावसायिक क्रिकेट आहे, धावपळ तर होणारच. यावेळेला आणखीन एक बॉल ऑप्टमच्या बाहेर पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉल अँगल बनवत बाहेर काढले. इम्रोजची ही खासियत देखील आहे. बॅक टू बॅक 2 बॉल मात्र या ठिकाणी डॉट टाकलेले आहेत. अंजुमन क्रिकेट क्लब दाभोळ एका बाजूला NSP ब्रह्मा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बिग हिट केला जातोय. बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून आलेला फटका. पाहूया किती धावांसाठी जातोय. 2 धावांसाठीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पूर्वी 11 ट्रिपल A. पहिले 2 बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर दुहेरी धावसंख्येचा फटका पूल खेळलाय सुमित ढेकळे यांनी. सुमित ढेकळे यावेळेला आणखीन एक बॉल अँगल बनवलाय, बाहेरच्या बाजूला स्विंग होतोय आणि चांगल्या पद्धतीची मात्र या ठिकाणी गोलंदाजी. इम्रोज कमी धावसंख्येमध्ये फाईट करतायत सध्याच्या घडीला आणि जबरदस्त कामगिरी मात्र गोलंदाज करतायत. 2 रन झालेले आहेत. 39 रन करायचे, 39 करायचे, 2 रन झालेले आहेत. सुमित इम्रोजचा हा बॉल जर पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय परंतु फिल्डर पोहोचले. 1 रन मिळेल. स्कोर जर पाहिलं तर 3 झालाय. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 39 रन करायचे. 2 बलाढ्य टीम मधील लढत आहे. अंजुमन दाभोळ 4 स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला पूर्वी 11 ट्रिपल A NSP यांच्यातील लढत. सुमित ढेकळे, फरदीन काझी, श्रेयस कदम आणि समोर मंदार गुरव. ओहो काय बॉल टाकलाय. पहिली ओव्हर जबरदस्त. फक्त 3 रन दिलेले आहेत. इम्रोज खान आजच्या घडीला भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये टॉप क्लास बॉलर म्हणून ओळखला जातो इम्रोज. आणि भारतात नाही तर भारताच्या बाहेर दुबई, कतार, सौदी पर्यंत जाऊन या बॉलरच्या बॉलिंगचा बोलबाला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये रन 3 झालेले आहेत. आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 36 पाहिजेत. 4 ओव्हरमध्ये 36 अजूनही करायचे. पाहूया काय होईल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 3 रन दिलेले आहेत इम्रोजने. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आणखीन एक जबरदस्त बॉलर मुंबई गोरेगावचा फिरोज शेखच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. पाहूया फिरोज कशा प्रकारचे का. यस, ध्रुवच्या हातामध्ये आता चेंडू सोपवण्यात आलाय. गिरगावच्या ध्रुवच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. फिरोज देखील त्या ठिकाणी जरूर आले होते.